नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जगातील सर्वात रहस्यमयी आणि तुमच्या मेंदूला मुळापासून हादरवून सोडणारी एक अशी अफाट गोष्ट सांगणार आहे, जी वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थाने सत्यात उतरवू शकता. तुम्ही रात्रंदिवस स्वतःच्या रक्ताचे पाणी करून अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत करता. एक विद्यार्थी म्हणून तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करता आणि स्वतःच्या करिअरचे टेन्शन घेता. एक नोकरदार किंवा व्यावसायिक म्हणून तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी बॉसच्या आणि ग्राहकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून रात्रंदिवस काम करता. किंवा एक गृहिणी म्हणून तुम्ही स्वतःची स्वप्ने आणि स्वतःचे आजार बाजूला ठेवून संपूर्ण घराला हसतमुख ठेवण्यासाठी प्रचंड कष्ट घेता. पण मित्रांनो, एवढी अफाट आणि प्रामाणिक मेहनत करूनही तुमच्या वाट्याला फक्त पैशांची चिंता, निराशा आणि तणावच का येतो? तुमची स्वप्ने पूर्ण का होत नाहीत? आणि दुसरीकडे असे काही लोक आहेत जे अत्यंत कमी वेळात जगातले सर्वात मोठे यश, मान सन्मान आणि अफाट संपत्ती मिळवतात. त्यांच्याकडे अशी कोणती जादुई ताकद असते जी तुमच्याकडे नाहीये? कारण मित्रांनो, ते यशस्वी लोक केवळ शारीरिक मेहनत करत नाहीत, तर ते या ब्रह्मांडाचा आणि या निसर्गाचा एक असा अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली सिक्रेट कोड वापरतात, जो आजवर तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेला आहे. आज मी तुम्हाला तोच अफाट कोड देणार आहे, जो वापरल्यावर हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पायाशी तुमची स्वप्ने आणून ठेवेल. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण मानवी इतिहासातील सर्वात महान, सर्वात रहस्यमयी आणि एका मानवापेक्षाही कैकपटीने प्रगत असलेल्या निकोला टेस्ला या शास्त्रज्ञाच्या 369 या जादुई सिक्रेट कोडचा एक अफाट मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे कोणतेही अंधश्रद्धेचे लॉजिक नाहीये, तर हे या विश्वाचे सर्वात मोठे गणित आणि सायकोलॉजी आहे. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि पूर्ण फोकसने स्वतःला आणि स्वतःच्या नशिबाला आतून रिप्रोग्राम करण्याचा हा जादुई प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या प्रवासाची सुरुवात निकोला टेस्ला या माणसाच्या एका अत्यंत भयानक आणि थक्क करणाऱ्या वास्तवाने होते. मित्रांनो, आज तुमच्या घरात जी वीज येत आहे ती ज्या ऑल्टरनेटिंग करंट म्हणजेच AC सिस्टीमवर चालते, तिचा शोध याच निकोला टेस्लाने लावला होता. थॉमस एडिसन सारख्या अत्यंत स्वार्थी आणि पैशांच्या मागे लागलेल्या माणसाने टेस्लाला क्रूरपणे संपवण्याचा आणि वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला होता. पण टेस्ला कोणत्याही पैशासाठी काम करत नव्हते, तर ते या जगाला फ्री एनर्जी म्हणजेच मोफत वीज देण्यासाठी धडपडत होते. इथे टेस्ला यांच्या मेंदूची एक अत्यंत हादरवून सोडणारी ताकद ऐका. सामान्य शास्त्रज्ञ एखादे मशीन बनवण्यापूर्वी त्याचे कागदावर डिझाईन काढतात, पण टेस्ला कधीही कागदाचा वापर करत नसत. ते जेव्हा एखाद्या नवीन मोटरचा किंवा मशीनचा शोध लावायचे, तेव्हा ते संपूर्ण मशीन त्यांच्या डोक्यात आणि त्यांच्या कल्पनेत फिरत असायचे. त्या मशीनचा कोणता भाग खराब होईल आणि ते कसे काम करेल हे ते स्वतःच्या मेंदूत अत्यंत स्पष्टपणे बघू शकत होते. त्यांच्या मेंदूची फ्रिक्वेन्सी या ब्रह्मांडाशी थेट जोडलेली होती. टेस्ला हे नेहमी म्हणायचे की जर तुम्हाला या ब्रह्मांडाचे खरे रहस्य शोधायचे असेल, तर तुम्हाला ऊर्जा, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन या 3च गोष्टींचा विचार करावा लागेल. हे जग कोणत्याही नशिबावर चालत नाही, तर हे जग एका विशिष्ट लहरींवर आणि ऊर्जेवर चालते. आणि या ऊर्जेचा सर्वात मोठा आणि जादुई दरवाजा उघडणारा पासवर्ड म्हणजे 3, 6 आणि 9 हे 3 आकडे आहेत. निकोला टेस्ला हे या 3, 6 आणि 9 या आकड्यांनी अक्षरशः झपाटलेले होते. जेव्हा ते एखाद्या इमारतीत प्रवेश करायचे, तेव्हा ते आत जाण्याआधी त्या इमारतीभोवती बरोबर 3 चक्रा मारायचे. जेव्हा ते जेवायला बसायचे, तेव्हा ते 18 नॅपकिन्सने स्वतःची प्लेट साफ करायचे, कारण 18ला 3ने भाग जातो. ते हॉटेलमध्ये फक्त त्याच रूममध्ये राहायचे ज्या रूमच्या नंबरला 3ने भाग जाईल.
त्यांच्या आयुष्यातील शेवटची रूम नंबर 3327 होती. 3, 6 आणि 9 या आकड्यांमागे एक अत्यंत भयंकर विज्ञान लपलेले आहे. विज्ञानात पेशींचे विभाजन 1, 2, 4, 8, 7, 5 या क्रमाने दुप्पट होते. पण यात 3, 6 आणि 9 हे आकडे कुठेही येत नाहीत. या 3 हा आकडा ब्रह्मांडाची मूळ ऊर्जा आणि निर्मिती दर्शवतो. 6 हा आकडा तुमची आंतरिक ताकद, तुमची फ्रिक्वेन्सी आणि तुमचे विचार दर्शवतो. आणि 9 हा आकडा हे सर्व पूर्णत्वास नेणारी व्हायब्रेशन आणि यशाचे सर्वोच्च शिखर दर्शवतो. जेव्हा तुम्ही हे 3 आकडे एकत्र करता तेव्हा तुम्ही थेट ब्रह्मांडाच्या मास्टर कीला हात लावता. आता हा 3, 6, 9चा अत्यंत जादुई आणि अफाट नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा वापरायचा ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. याला 369 मॅनिफेस्टेशन मेथड म्हणतात. पण त्याआधी एक सायकॉलॉजीचे अत्यंत भयंकर उदाहरण ऐका. तुम्हाला वाटेल की फक्त एखादे वाक्य लिहून काय होणार? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा तुम्ही एखादी नवीन गाडी किंवा एखादा नवीन मोबाईल घेण्याचे ठरवता तेव्हा अचानक तुम्हाला रस्त्यावर सगळीकडे तीच गाडी आणि तोच मोबाईल दिसायला लागतो? हे कोणत्याही जादूने होत नाही. हे तुमच्या मेंदूत असलेल्या रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम म्हणजेच RAS मुळे होते. तुमचा मेंदू एका रडारसारखा असतो. जेव्हा तुम्ही त्याला एखादे ध्येय वारंवार सांगता तेव्हा तो मेंदू आजूबाजूच्या जगातील सर्व कचरा बाजूला करून फक्त तुमच्या ध्येयाशी संबंधित असलेल्या संधी तुम्हाला दाखवायला लागतो. आता 3, 6, 9चा नियम कसा वापरायचा ते पहा. सर्वात आधी तुमचे एक अत्यंत मोठे आणि स्पष्ट ध्येय ठरवा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर मला परीक्षेत 90% मार्क्स मिळाले आहेत. जर तुम्ही गृहिणी असाल तर मी माझा स्वतःचा नवीन व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला आहे. किंवा जर तुम्ही नोकरी करत असाल तर मला माझी ड्रीम पोस्ट मिळाली आहे आणि मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झालो आहे. हे ध्येय एका वर्तमान काळात आणि अत्यंत पॉझिटिव्ह वाक्यात एका डायरीत लिहा. आता या सिक्रेट कोडची पहिली स्टेप. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा तुमचा मेंदू अत्यंत शांत असतो तेव्हा डायरीत हे वाक्य बरोबर 3 वेळा लिहा. लिहिताना असा विचार करा की ती गोष्ट तुम्हाला खरोखर मिळाली आहे. हे 3 वेळा लिहिणे म्हणजे तुम्ही या ब्रह्मांडात तुमची ऊर्जा किंवा तुमची ऑर्डर पाठवत आहात. त्यानंतर दुपारी जेव्हा तुम्ही कामात असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा घरातील कामात व्यस्त असाल तेव्हा फक्त 2 मिनिटे वेळ काढा आणि तेच वाक्य बरोबर 6 वेळा डायरीत लिहा. मित्रांनो, दुपारी हे 6 वेळा लिहिणे म्हणजे तुम्ही सकाळी दिलेल्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी अफाट पटीने वाढवत आहात. तुम्ही जगातील सर्व गोंधळातून स्वतःचा फोकस तुमच्या ध्येयावर एखाद्या लेझर लाईटसारखा केंद्रित करत आहात. आणि सर्वात शेवटची आणि अत्यंत शक्तिशाली स्टेप. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकलेले असता तेव्हा तेच वाक्य डायरीत बरोबर 9 वेळा लिहा. हे 9 वेळा लिहिणे म्हणजे तुम्ही तुमचे ते ध्येय तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजेच तुमच्या अंतर्मनात कायमचे कोरून ठेवत आहात. झोपेतही तुमचा मेंदू त्याच गोष्टीचा विचार करत राहील. पण मित्रांनो, इथे एक अत्यंत कडक नियम कायम लक्षात ठेवा. फक्त डायरीत लिहून आणि घरात कोणतीही कृती न करता बसून राहून काहीही होणार नाही. हा 3, 6, 9चा नियम तुम्हाला एक अफाट ऊर्जा, प्रचंड आत्मविश्वास आणि एक स्पष्ट दिशा देईल. पण त्या ऊर्जेचा वापर करून प्रत्यक्षात कठोर परिश्रम करण्याची आणि योग्य वेळी कृती करण्याची तयारी तुमचीच असली पाहिजे. कारण अमानुष मेहनतीशिवाय मिळणारे कोणतेही यश या जगात अस्तित्वात नाही. मित्रांनो, टेस्ला यांचा हा 3, 6, 9चा नियम केवळ एक साधे टेक्निक नाहीये, तर हा तुमच्या डोक्यातून अपयशाची आणि परिस्थितीची भयंकर भीती कायमची जारून खाक करणारा एक अफाट प्रवास आहे. स्वतःला नेहमी परिस्थितीचा बळी समजण्याचा खोटा भ्रम आज आणि याच क्षणी कायमचा फेकून द्या
आणि स्वतःला एका अजिंक्य योद्ध्यासारखे घडवायला सुरुवात करा. या मास्टर क्लासमधील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही आजपासून 3-6-9चा नियम वापरून तुमचे कोणते मोठे ध्येय सत्यात उतरवणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओनं तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वतःवर विश्वास ठेवण्याची एक नवी ताकद दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी आणि शक्तिशाली व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःची आणि स्वतःच्या मनाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.